जय महाराष्ट्र. ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयाचा आज शैक्षणिक सहल या सिंहगडावरती आलेली आहे आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्त विद्यार्थ्यांना गड किल्ले आणि छत्रपतीचा स्वराज्य या संदर्भात ऐतिहासिक प्रत्यक्ष पाहणी अभ्यास दौरा आज आयोजित केलेला आहे. या दौऱ्यानिमित्त 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नुकताच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अपघात होता काय होता तो विषय नाही आहे, परंतु ही माती एवढी पवित्र आहे, हा परिसर एवढा पवित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीनं या मातीमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ही ऊर्जा तेवढ ठेवण्याचं काम सातत्यानं विविध लोकांनी केलेलं आहे. आपण ज्या गडावर उभा आहोत त्या गडाचा इतिहासच हा रक्तानं वाखलेला इतिहास आहे. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि या देशामध्ये बदल घडवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या तलवारीनं या परिसरामध्ये निर्माण केलेली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या देशामध्ये असलेला मनोवाद छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला माहीत असेल की जेव्हा संभाजी महाराजांना कैद केलं गेलं आणि त्यांच्या सुटकेपर्यंत जो काही इतिहास आपल्याला माहीत आहे त्यात आपण बघितलं असेल आणि वाचलाही असेल की छत्रपती संभाजी महाराजांचे प्रचंड हाल करून त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना मारल्यानंतर सुद्धा अग्निदहन कोणी द्यायला तयार नव्हतं. त्यांचे तुकडे तुकडे करून नदीमध्ये फेकले गेले आणि त्या तुकड्याला शिवून कोणी जर अग्निदहन दिला तर त्याचा खानदान नष्ट केला जाईल असा मुघलांचं फरमान होतं. परंतु त्यावेळेस सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला बलिदान देणारे बहुजन, दलित, आदिवासी हे जे लोक आहेत यांचं मोठं योगदान आहे आणि शेवटी जेव्हा स्वराज्याच्या राजावर वेळ येते तेव्हा हे घटक जे आहेत बहुजन समाजातले ते ताकदीनिशी उभे राहतात आणि आपलं बलिदान देण्यासही पुढे येतात. तशीच घटना आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या महाराष्ट्राचं राज्य चालवणे ही सोपी गोष्ट नाही. राज्य चालवणारा व्यक्ती होता आणि फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारा हा माणूस होता. या देशामध्ये मनोवाद बोळकावलेला आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपवलं, संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी हालहाल करून मारण्यात आलं आणि या घटनेवरती या महाराष्ट्रातला मराठा, मोगलाई मराठा त्यावेळेसही शांत बसला होता. कुठल्याही प्रकारची रिॲक्शन मराठ्यांनी दिली नाही. रिॲक्शन दिली कुणी तर त्या बहुजन समाजातल्या त्यांच्या शूर सेनापतीने दिली. तसंच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातत्यानं फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगत होते. छोट्या मोठ्या घटकाला न्याय देण्याचं काम लोकशाहीमध्ये राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि त्याच इतिहासाची आज पुनरावृत्ती होत आहे. ही गोष्ट जरा लक्षात घ्या की कालही मराठा शांत होता आणि आजही मराठा संयमी झालेला आहे. कोणताही आमदार, खासदार मराठ्यांचा स्पष्ट बोलत नाहीये. काय अजित पवारांचं झालंय नेमकं? पहिल्यांदा या देशामध्ये कोण बोललं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली बाईट पत्रकाराला दिली की ब्लॅक बॉक्स जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत खरं काय ते कळणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुजात आंबेडकरांनी जे विधानं केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या अमोल मिटकरीला, एका सामान्य फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्या माणसाला अजितदादा पवारांनी अतिशय प्रामाणिकपणे संधी दिली आणि आमदार केलं. तो ओबीसी माणूस बोलत आहे. देश पातळीवर त्या ममता बॅनर्जी बोलल्यात. महाराष्ट्रामध्ये खासदार संजय राऊत ही सर्व मंडळी जर बघितली तर बहुजन समाजातली मंडळीच आज आपला आवाज या मनोवादाच्या विरुद्ध उठवत आहे आणि म्हणून आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेले म्हणजे सिंहच गेलेला आहे. माझी सर्वांना
विनंती आहे फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आणि बहुजन समाजांना, हा सिंह गेलेला आहे. लोकशाहीचा गड जर शाबूत ठेवायचा असेल तर वेळीच तुम्ही मनुवादाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे आणि या देशातली लोकशाही टिकवली पाहिजे. जय हिंद, जय भारत.